नमस्कार मित्र, आज एक जरा वेगळ्या कामासाठी बाहेर पडलोय. आपली जी गाडी आहे इर्टिगा ZXi मॉडेल पेट्रोल व्हर्जन BS6 हे भारत स्टेज 6 आणि स्मार्ट हायब्रिड. पूर्वी या गाड्यांना CNG बाहेरून बसवायला परमिशन नव्हती RTOची, म्हणजे याला आफ्टर मार्केट CNG म्हणतात, तर ते अलाउड नव्हतं. आता सप्टेंबर 25 ला नोटिफिकेशन निघालं आणि त्याच्यामध्ये आफ्टर मार्केट CNG ला आता परमिशन देण्यात आली. तर आपल्या गाडीला सुद्धा 5 वर्ष झाली ऑगस्ट मध्ये, आता 5.5 वर्ष पूर्ण झाली. ज्या वेळेला ही गाडी घेतली त्यावेळेला CNG व्हर्जन्स अवेलेबल नव्हती. 2020 ऑगस्ट मध्ये घेतलेली गाडी आणि नंतर परमिशन मिळत नव्हती. त्यामुळे आता परमिशन मिळाली आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की CNG किट इन्स्टॉलेशनची सगळी प्रोसिजर कशी असते, काय असतं. CNG किट मध्ये जे वेगळे वेगळे पार्ट्स वापरले जातात त्यांची माहिती आपण घेणार आहोत. तर हा व्हिडिओ जरा वेगळा असेल. CNG ज्यांना इन्स्टॉल करायचं आहे आपल्या गाडीला आफ्टर मार्केट CNG, ते सुद्धा कुठल्या तरी BS6 JK फाईल्सच्या इथे आपण आलो. इथनं आता नेहमीचा आपला जो रूट आहे त्या रूट वरून आपल्याला डावीकडे जायचंय. इकडनं डावीकडे गेलात तुम्ही ते CNG पंप आहे. CNG भरायला संध्याकाळी आपल्याला यावंच लागेल. आणि आता आपण इकडनं खालच्या रस्त्याने, म्हणजे जेव्हा भविष्यात सर्व्हिस रोड व्हायचा आहे MIDC जाण्या येण्यासाठी, त्या रस्त्याने आता आपण चाललोय. आणि आता इथे आपण पोहोचतोय ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचंय. अजून कोणीच आलेलं दिसत नाहीये. असो, आपण रत्नागिरीच्या MIDC मध्ये बंदरकर ऑटो वर्क्स अँड इंजिनियर्स मध्ये आहोत. जिथे आता आपल्या गाडीला आफ्टर मार्केट CNG किट आपण बसवणार आहोत. 9:30 ला कंपनी उघडते, त्यामुळे आता एक जण यायला सुरुवात झाली. इथे इसुझू कंपनीची ऑथराइज सर्व्हिस सेंटर आहे. ते समोर शोरूम होतात आपण पाहिलं ते, पण इकडे आतमध्ये त्यांचं सर्व्हिस सेंटर आहे. आजकाल बघितलं तर पेट्रोलवर गाडी चालवणं फार कटकटीचं म्हणण्यापेक्षा थोडंसं कॉस्टलियर झालेलं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आता रत्नागिरीमध्ये तर 105 रुपये लिटर पेट्रोलचा दर आहे. आणि गाड्यांचे ॲव्हरेज सुद्धा म्हणावं तसं आता मिळत नाहीये. भविष्यामध्ये इथेनॉल पेट्रोलवर गाडी चालवणं हे महाग पडणार आहे. त्याला हा दुसरा पर्याय CNGचा आहे. त्यामुळे आता आपण इथे CNG भरून किट लावून घ्यायचंय. त्याच्यावरती अनेकांचे मी रिव्ह्यू आधी वाचले. सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ॲव्हरेज CNG ला चांगलं मिळतं आणि कॉस्टिंग त्यामुळे थोडं कमी होतं. ते आता आपण तीच प्रोसेस करायची. CNG भरून ते CNG टँक लावून घ्यायचं आहे आफ्टर मार्केट, आणि त्याच्यानंतर मग बघू आपल्याला काय ॲव्हरेजचा फरक पडतो किंवा काय. पण मी शक्यतो युजर रिव्ह्यू अनेकांचे वाचल्याशिवाय कुठल्या स्टेप्स घेत नाही किंवा ॲक्शन घेत नाही. आणि इथे CNGचे जे युजर रिव्ह्यूज आहेत आफ्टर मार्केट CNGचे, ते लोकांकडनं चांगले मिळाले. काही जणांशी मी प्रत्यक्ष भेटून बोललो सुद्धा, त्यांनी सुद्धा सांगितलं की प्रॉब्लेम नाही काय. त्यामुळे आता एक मोठं थोडंसं धाडस म्हणायला हरकत नाही, पण करून बघूया. थोडी आपल्या गाडीची माहिती सांगतो तुम्हाला. 2020 सालातलं हे मॉडेल आहे. मारुती सुझुकीचं इर्टिगा XL6 आणि इर्टिगा हे बऱ्यापैकी सेम मॉडेल्स आहेत. त्याच्यामध्ये थोडे फीचर जास्त दिले.
तर हे त्यावेळेला प्युअर पेट्रोल आणि स्मार्ट हायब्रिड असं त्याला म्हणतात, किंवा माइल्ड हायब्रिड असं म्हणतात. या टाईपचं मॉडेल आहे. जेव्हा आपण ही गाडी घेतली ऑगस्ट 2020 साली, त्यावेळेला ह्या गाडीला CNG ट्रीटमेंट नव्हती. ते मॉडेल मी बघितलं पण ते अवेलेबलच नव्हतं. इव्हन डिझेल मॉडेल पण त्यावेळेला बंद झालं होतं आणि त्या कारणास्तव मग पेट्रोल गाडी घ्यावी लागली. त्यामुळे आपण आता बाहेरून किट बसवून घेतो, ज्याला आफ्टर मार्केट किट म्हणतात. तर त्याची माहिती आता आपल्याला देतील त्या गॅरेजचे जे ओनर आहेत, ते आत्ताच आलेत. आपल्याला सगळ्यांनी माहिती देतील आणि मग इन्स्टॉलेशन आपण करून घ्यायचं आहे. RTOची आता परमिशन सप्टेंबर 25 मध्ये या गाडीसाठी किंवा BS6 साठी आलेली आहे. नमस्कार. आता आपण किट बसवण्यासाठी त्या कंपनीमध्ये आलोय. त्यांचे ओनर आहेत अभिषेक बंदरकर. तर थोडीशी आपल्याला ते किट बद्दल माहिती देतील आणि नंतर मग आपण इन्स्टॉलेशनची प्रोसिजर बघणार आहोत. नमस्कार, माझ्या व्हिडिओ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण जे किट बसवतोय, थोडीशी माझ्या दर्शकांना त्याची माहिती पाहिजे. नक्कीच. नमस्कार, मी अभिषेक बंदरकर, ओनर ऑफ बंदरकर ऑटोवर्क्स, रत्नागिरी. आणि हे आपलं लोवाटो कंपनीचं किट आहे. तर हे BS6 गाड्यांसाठी स्पेशल किट येतं, BS6 स्मार्ट 2 म्हणून. आणि हा प्रत्येक किटवर एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो, त्याची जेन्युइनिटी तपासण्यासाठी. तर हा त्याचा ECM असतो, लोवाटो स्मार्ट 2 लिहिलेलं आहे. हा ECM वरनं आपण सगळं कंट्रोल करतो. गॅस किती झाला पाहिजे, गॅस किती नाही. थोडक्यात कम्प्युटर आहे त्याचा. त्याला लॅपटॉप आपण जोडू शकतो आणि लॅपटॉप वरनं आपण त्याला कंट्रोल करतो. ओके. ही इंजेक्टर रेल आहे, त्याच्या मार्फत गॅस सप्लाय आतमध्ये जातो. बरोबर. हा त्याचा मॅच सेन्सर आहे. आपण जी ECM ला कमांड देतो, ओके, ती याला पोचते आणि हा ठरवतो गॅस किती पुढे पाठवायचा आणि किती नाही. ओके. हा सिलेंडरचा बॉल आहे, त्याच्यावर पण एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. ओके. तर हा त्याचा रिड्युसर आहे. हा मेड इन इटली असतो. लोवाटो. त्याचा हा युनिक आयडेंटिफिकेशन कोड. ह्याचं काम काय असतं? ह्याचं काम असतं, हाय प्रेशर जो गॅस असतो, आपण टाकीमध्ये भरताना 200 प्रेशरने गॅस भरतो. ओके. तो हाय प्रेशर गॅस लो प्रेशर मध्ये गाडीसाठी प्रेशर कमी करणे. 200 प्रेशर गॅस आपण डायरेक्ट गाडीमध्ये टाकू शकत नाही. बरोबर. तो आणि हा फिलिंग वॉल आहे. युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे. बरोबर. ओके. बॉनेट मध्ये आपण लावतो. बरोबर. आणि हे गाडीचं वायरिंग. ओके. लोवाटो पूर्ण इटालियन ब्रँड. लोवाटो हा इटालियन ब्रँड. आणि हे त्याचं बाकीचं किट आहे. ओके. हे गॅस पाईपलाईन वगैरे सगळं. हा गेज असतो. अच्छा. हा आपल्याला दाखवतो गॅस किती आहे. आणि ओके. हा सुद्धा आपण आत बॉनेट साईडला जोडणार. हा बॉनेट साईडला. त्याच्यावरनं जे इम्पल्स येतात ते आपल्याला आतमध्ये दाखवतात की गॅस किती आहे. ओके. कारला इथे पाठीमागे आता आपला सिलेंडर टँक बसेल.
तुमची जागा सगळी मोकळी करून घेत आहेत. सुदैवाने आपल्या गाडीला खोलगड भाग भरपूर आहे, तिथे खाली सिलेंडर जातो, त्यामुळे लगेज स्पेस बऱ्यापैकी आपण वापरू शकतो वरची. फक्त त्याला काहीतरी वर फळी वगैरे असं करून घ्यावं लागतं. बघा, ही एवढी लगेज स्पेस आपल्याला इथे अवेलेबल आहे. हा जो खड्ड्याचा भाग आहे इथला, हा सगळा भाग आपण टँकसाठी वापरू शकतो. साधारण टँक या हाईटला वरती येईल एवढा, त्यामुळे त्याच्यावरची स्पेस जी असते ती सगळी स्पेस तुम्ही वापरू शकता. म्हणजे अर्धी डिक्की तुम्हाला या गाडीला वापरता येते. दादा, नाव काय तुमचं? तवाफ. आपल्या गाडीचं काम करणारे तवाफ. तर किती वर्ष झाले तुम्हाला? 6 वर्ष बुकिंगची वगैरे कामं करताय आणि इन्स्टॉलेशनचं काम आता सुरू केलं झाली. आपण आता इथे एक एक स्टेप्स बघत जाऊया. पहिला आता एअर फिल्टर काढतील, बरोबर? आणि इथे पाठीमागे इंजेक्टर लागतील आपले CNGचे. एअर फिल्टरचा बॉक्स सगळा काढून झाला. सेफ्टी मेजर्स म्हणून पहिली बॅटरी डिस्कनेक्ट होते. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल काढून झालं, कारण बॅटरी जोडून त्याची कामं कोणीच करणार नाही, करायची पण नसतात. शॉर्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर इथे पाठीमागे इंजेक्टर रेल्स बसतील आपले CNGचे. तर पहिलं जे फिटमेंट आहे त्यातलं ते रिड्युसर. मगाशी अभिषेक सरने आपल्याला सांगितलं रिड्युसरचं काम. हाय प्रेशर गॅस जो सिलेंडर करून येतो त्याला इंजिनच्या कॅपॅसिटीच्या, इंजिनच्या प्रकारे कमी करून सोडायला लागतो आणि त्याचा प्रेशर रिड्यूस करणे. त्यासाठी हा जो पार्ट आहे म्हणजे रिड्युसर, त्याचं पहिलं फिटिंग आता इथे करताय. सगळ्या पार्टला टेफ्लॉनची टेप लावली जाते, लिकेज राहू नये म्हणून. हा कुठला पार्ट आहे? प्रेशर गेज. गॅसचा गेज आहे, त्याच्यामध्ये आपल्याला गॅस किती भरलाय ते समजेल. हा कोणता पार्ट आहे? फिलिंग वॉल बोलतात. फिलिंग वॉल. ओके. हा आता फिलिंग वॉल आपण फिट करतोय. म्हणजे बॉनेट साईडनी जर तुम्हाला रिफिल करायचा असेल टँक, त्याच्यासाठी हा वॉल असणार आहे. रिफिलिंग साठी ब्रॅकेट बसवलं, रिफिलिंग वॉल बसवला आणि लगेच बॉनेट बंद करून ते अडत नाही ना चेक करून घेऊन व्हेरिफिकेशन झालं. हा वॉल आता या ठिकाणी ब्रॅकेट त्यांनी तयार केलाय, त्याच्यामध्ये बसवला. हा नेक्स्ट पार्ट आपण इन्स्टॉल करतोय, इंजेक्टर. 4 वॉल असल्यामुळे 4 इंजेक्टर्सचं कनेक्शन इथे येईल. CNG पाईप जो आहे तो मला वाटतं इथे जोडणार ना आपण. CNG सप्लाय इथे जोडला जाईल आणि इथून मग तो इंजिनला सप्लाय होतो. इंजेक्टरचे वॉल्स आहेत, तर आता टेफ्लॉनचं टेपिंग चालू आहे, लिकेज प्रूफ व्हावं म्हणून. हे इंजेक्टर इथे पाठी आपल्या बसणार आहे, पाठीमागे ब्रॅकेट करून त्याच्यावर तिथे बसवणार. आता याच्याशी बोलत होतो, बोलता बोलता जस्ट विचारलं म्हणजे इन्स्टॉलेशन तुमची किती झाली, काय झालं. सांगत होते की 300 पेक्षा जास्त इन्स्टॉलेशन त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. जवळपास 6-7 वर्ष आली त्यांना इथे कामाला लागून.
एक चांगला एक्सपिरियन्स त्यांना आहे इन्स्टॉलेशनच्या बाबतीतला. त्याचा होल आपण कसली मारली? त्याच्यातनं गॅस जाते इंजेक्टरची होल. इंजेक्टर म्हणजे इंजेक्टर मधनं गॅस तिथे खाली पास होणार इंजिनला जायला. फ्युएल सप्लायचे व्हॉल्व्स जोडणं चालू आहे. इंजेक्टर मधून या वॉल मधून सप्लाय इंजिनला जाईल. तसं बघायला गेलं तर काम अगदी सोप्यातला पण नाही, कारण बारीक कनेक्शन्स आहेत आणि सगळी सेफ्टीचा विचार करून करण्याची कनेक्शन आहे. कुठेही जरासाही लीक राहून चालणार नाही. आणि शेवटी CNG गॅस आहे, तो गॅस आहे, इन्फ्लेमेबल म्हणतो आपण त्याला. त्याचा ओढायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे अगदी बारीक बारीक गोष्टींची काळजी घेऊन इन्स्टॉलेशनचं काम आपलं सुरू आहे. गाडीचा काय झाला म्हणायचं, ECU ना, ECU. ओके. थोडक्यात गाडीचा कम्प्युटर, त्याचं आता कनेक्शन करून घेत आहेत, नंतर मग फिटिंग होईल. ह्या आता स्मार्ट टू टेक्नॉलॉजीला आपण बसवतो गाडीला. तर हे सगळं वायरिंग किट आपण जे CNGचं किट घेतलं त्याच्यासोबतच आलेलं आहे. त्याचा फक्त केबलिंगचे काम आहे, केबल जोडणे, आणि नंतर मग तो फिट केला जाईल. ह्या ज्या सगळ्या सेंट्रल युनिट कडनं येणाऱ्या वायर्स आहेत प्रॉपर सेपरेशन करून आता जस्ट टेपिंग करून घेत आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यावरनं पायपिंग होईल, शील्ड येईल आणि मग त्यानंतर मग ते सगळं फिट केलं जाईल. ते कसं बॅटरीसाठी का आलं? ऍडव्हान्स. ओके. ऍडव्हान्स युनिट आपण जोडतोय का? पिकअप साठी असतं असं त्यांनी सांगितलं. हे जोडायचं कुठे असतं? क्रँक सेन्सरला आपण ते जोडणार. पिकअप ऍडजस्ट करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हा टायमिंग ऍडव्हान्स सेन्सरला आपण कनेक्ट करणार. ते आपल्याला वाचता येईल बघा. bypass the tap, disconnect the cable from tap device and put it in the emergency plug. Wiring harness for timing advance. CNGचं काम असल्यामुळे प्रॉपर सेफ्टीकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळे इथे आपल्याला व्यवस्थित कुठलीही वायर ओपन राहणार नाही अशा पद्धतीने कन्सील करून आपल्याला दिली जाते. त्या सगळ्या आपल्या किटच्या केबल प्रॉपर कन्सील करून वरती आता त्याला शिल्डिंगसाठी पाईप घातलाय. पुन्हा त्याला टेपिंग केलेलं आहे. इकडचा भाग हा अजून बंद करायचा आहे. सगळ्या प्रॉपर
शिल्डिंग करून आपल्याला ते देणार. इंजेक्टर रेल आपला बसवून झाला. आता त्याचं कनेक्शन चालू झालंय. आपल्या सगळ्या ज्या केबल्स एकत्र केलेल्या आहेत त्या टायअप करण्याचं काम चालू आहे. हा कसला कनेक्टर? टेम्परेचर सेन्सर आहे. गाडी कन्वर्ट करण्यासाठी मदत करते. हा, गाडी कन्वर्ट करतो ना. ओके. हा, टेम्परेचर सेन्सर आता आपण कनेक्ट करून घेतोय. अच्छा, असा वरच्यावर कनेक्ट होणार. आता जो टेम्परेचर सेन्सर आता आपण बघितला, कूलंटचा जो पाईप आहे त्या पाईपला वरती कनेक्ट केलाय. आपल्या ज्या सगळ्या केबल्स आहेत जॉईन केलेल्या त्याला सॉल्डर करण्याचं आता आपण काम करतोय. कुठली केबल लूज राहणार नाही आणि करोजनचं प्रमाण कमी होईल. आता जर हा आपण एक पाईप बघितला, हा इथे टोक जोडणार आणि दुसरा हा इथे खाली इंजेक्टरचा पॉइंट जोडलाय. दिसतोय का बघा, याच्यामध्ये दुसरा एंड आहे. सीएनजीच्या सप्लाय लाईन्स जोडून झाल्या आपल्या इंजेक्टर टू इंजिन. व्हॅक्यूम झाला. व्हॅक्यूम हा आता व्हॅक्यूम पाईप म्हणतात त्याला. आता रिड्युसरला आपण जोडणार. प्रॉपर फिटिंग, त्याच्यावरती क्लॅम्प बसवलेले आहेत जेणेकरून पाईप लूज होणार नाही. आणि इथे खाली इंजिनला तो सप्लाय जातो, त्यामुळे इथे रिड्युसर करून इथे सप्लाय येतो. इंजेक्टर्स इथे, ह्या इंजेक्टरला या पाईपांच्या मधून इथे इंजिनला सप्लाय जातो. ह्या पार्टला काय म्हणतात? मॅप सेन्सर. मॅप सेन्सर. मॅप सेन्सर आता आपण कनेक्ट करून घेतोय. इथे केबिन मध्ये आपला जो स्विच वगैरे लागेल त्याच्या केबल्स आत घेण्याचं काम करतोय आपण. आपली फिट करण्यात येणारी जी स्विच केबल आहे ती आतून आपल्या केबिन मधून इथे आपला जो रिफिलिंग पॉइंट आहे तिथे आता ही सिलेंडर कडनं आलेला पाईप कनेक्ट झाला. आता इथून दुसरा पाईप आहे तो पुढे
माझ्या वाटे हा रिड्युसर आहे, त्या रिड्युसरला जाईल. इथे थोडं अवघड जागेचं काम आहे. रिड्युसर आणि आपला गॅस इनलेट दोघांना जोडण्याचा जो पाईप आहे या सीएनजी सिस्टीमचा फ्यूज हा शॉर्ट झाला की बंद ना सगळं. बंद नाही, मग काही जर प्रॉब्लेम झाला तर त्याचे फ्यूज जाऊन सिस्टीम बंद होणार. हा म्हणजे सीएनजी सिस्टीम बंद होणार, पेट्रोलवर चालू राहणार. त्या गाडीचा एअर फिल्टर आहे, साफ करून घेत आहे. सुरुवातीला आपण जे पार्ट काढले ते आता परत कनेक्ट करतायत. ते इथलं तर आपलं काम संपलं. इंजिन बे मधलं आपलं जे काम होतं सीएनजी फिटिंगचं ते आता सगळं संपलं. त्यामुळे पुढचे आपले जे काही पहिले पार्ट काढले होते त्यांनी कामासाठी ते आता परत जोडून घेतोय आपण. बाकी सगळं फिटमेंट झालंय, फक्त ECM जो आहे हा इथे ठेवलाय आणि हा आता इथे वरती फिट करायचा. ती पट्टी बनवायला गेलेली, इथे पट्टी मारून त्याच्यावरती तो ECM फिट होईल. थोडं इकडचं काम झालं मग पाठीमागे टँकचं काम सुरू होईल. तर ECM जोडून झाला. आता हा आपण ऍडव्हान्सर फिट करतोय. त्याचं काय काम असतं? पिकअप वाढवायचं, पिकअप वाढवायला. गाडीचा जो पिकअप सीएनजी मुळे कमी होतो, पेट्रोल पेक्षा कमी असतो, तो वाढवण्याचं काम हा ऍडव्हान्सर करतो. आता त्याचं फिटिंगचं काम चालू आहे. इथे आता होल मारून घेतलं आपण. आपला जो पेट्रोल जिथून आपण भरतो तिथे सीएनजीचा इनपुट वॉल येणार आहे. इथून आता पाईप जो आहे तिकडे त्या आपल्या वॉलला जाईल. वॉल वगैरे फिटिंग करायचं, त्याच्याकडे सगळं काढायला लागतं. वॉल माउंट झाला आपला.
आता आपण इन्स्टॉल करतोय सिलेंडरचा वॉलच ना, सिलेंडर वॉल आहे. याला आता पुढे आपली पुढच्या पाईपलाईनची कनेक्शन्स येतील. काय करा इकडे. इन्स्टॉलेशनचं काम आता पूर्ण झालंय. फिटिंग चालू आहे. एक किट इन्स्टॉल झालं, सिलेंडर इन्स्टॉल करून झाला. ही आता कसली प्रोसेस आपली. हे आता आपलं ECM ला आपण ट्यून करतोय. ओके, ते कॅलिब्रेशन थोडं. हे आता सॉफ्टवेअर आपण वापरतो ते लोवॅटाचं असतं का गाडी वाईज वेगळं वेगळं असतं. नाही, सॉफ्टवेअर कॉमन असतं. कॉमन. पण किट कुठलं वापरतो त्याच्यावर. ओके. तर रनिंग मध्ये आपल्याला रिडिंग्स मिळणार का. रनिंग मध्ये आपल्याला हा हे मॅप सेट मी आयडलला केलाय. आता तो रनिंग मध्ये बघायचा. त्याला पिकअप मध्ये किंवा मॅप सेन्सर म्हणजे तो नेमका काय सेन्स करतो. मॅप म्हणजे मॅनिफोल्ड ऍब्सोल्यूट प्रेशर. ओके. तर आपण जेवढं ऍक्सिलरेशन देतो हे ग्राफ असतो याचा वेव्हज वर्सेस टाइम्स. ओके. आपण हे जे ऍक्सिलरेशन देतो ना त्याचा हा ग्रीन डॉट तुमचा फिरताना दिसतो. आपण किती ऍक्सिलरेशन देतो आणि किती पॉवर जनरेट करतोय गाडी. ओके. त्याचा रेशो असतो आणि त्याच्या ह्या व्हॅल्यूज असतात. ऍक्च्युली काही सॉफ्टवेअर मध्ये ग्राफ येतो, काही सॉफ्टवेअर मध्ये व्हॅल्यू. ओके. चालवण्याचं फील घेऊन ते सेट करावं लागतं. बरोबर. मी थोडा वेळ चालवतो, तुम्ही चालवा. ओके. 25चं जरी ऍव्हरेज पकडलं तरी आता 200 किलोमीटर धावायला हरकत नाही. 8-8.5 ला. हा, जनरली आता सिटी ड्रायव्हिंग म्हटलं तर 170 ते 225 मध्ये तुमची गाडी कुठेतरी बरोबर धावेल. तुमचं ड्रायव्हिंग कसं आहे, तुम्ही सिटी मध्ये किती चालवता. मला आणि कसं आहे सांगतो, सिटी मध्ये 13.5-14 ऍव्हरेज पडतो पेट्रोलला. तुम्हाला 18 ते 20 गॅस सहज. आणि गॅस संपला तर गाडी तुमची ऑटोमॅटिक पेट्रोलला जाते. तुम्हाला बझर करते. ओके. तो बझर बंद करायला ते फक्त बटन तुम्हाला दाबायचं. तुमची गाडी थांबत नाही अशी वाटेत पुढे किंवा ओके. 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 चालवायला मला तरी कसं काही प्रॉब्लेम वाटत नाही. तुम्हाला ते जास्त कळेल. आतापर्यंत पेट्रोलवर तुम्ही चालवतो 19-20चा फरक जाणवतो जेव्हा तुम्ही गाडी उठवायला जाता. ओके. पिकअपचा थोडा. पिकअप. ओके. पण फरक म्हणजे काय वाटतं. थोडस पॉवर लॅग वाटते, थोडीशी. अच्छा. मी म्हटलं 19-20चा फरक जाणवतो, पण त्याच्या पलीकडे मला काही फार त्रास होणार.